हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातली अळूवडी दाखवणार आहे। थोडीशी युनिक पण अतिशय चवदार लागणारी अशी ही अळूवडी आहे। तुम्ही ही रेसिपी फ्राय न करता सुद्धा खाऊ शकता। अळूवडीच्या तुम्ही विविध रेसिपीज बघितल्या असतील, तर चला मग हिरव्या वाटणातली अळूवडी कशी बनवायची हे पाहून घेऊयात। अळूवडीचा एक रोल तयार करण्यासाठी इथे मी अळूची 3 पानं घेतलेली आहेत। अळूची पानं घेताना ती बघून घ्यायची, म्हणजे ती मोठी असली पाहिजेत आणि जी वडीला वापरतो तीच आपल्याला आणायची आहेत। देठ त्याचं काळपट किंवा असं चॉकलेटी असतं आणि साईडला एक कोर असते। अळूची पानं आणल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्याची देठ काढून या ज्या मोठ्या मोठ्या शिरा आहेत ना, त्यासुद्धा एका सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या। अशा ज्या मोठ्या मोठ्या एकदम शिरा आहेत, जेवढ्या निघतात तेवढ्या आपण काढून घेऊ। त्यानंतर पानं कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची आणि एक लाटणं घेऊन पानाच्या मागच्या बाजूने आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला पान थोडंसं सपाट करून घ्यायचं, त्यामुळे यावरती बॅटर व्यवस्थित लागलं जातं आणि रोलही करताना काही प्रॉब्लेम येत नाही। आता हिरव्या वाटण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर एक मूठभर कोथिंबीर, 9-10 हिरव्या मिरच्या, कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, 15-16 लसूण पाकळ्या घेऊन हे सगळं साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। पहिल्यांदा असंच कोरडं वाटून घ्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून एक छानसं असं हिरवं वाटण तयार करू शकता। मिश्रण बनवण्यासाठी एका वाटक्यात घेऊयात 1 कप बेसन, त्यामध्ये हे 2 चमचे मी हिरवे वाटण घातलेले आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, त्यानंतर एक मोठा चमचा सफेद तीळ घालूयात, हिंग घातलेला आहे पाव चमचा, एक छोटा चमचा जिरेपूड आणि एक मोठा चमचा धणेपूड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घालूयात। अळूच्या पानांना बऱ्यापैकी खाज असते, त्यामुळे आपल्याला काहीतरी आंबट पदार्थाचा वापर करावा लागतो। तर इथे मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्ही हवं तर यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता। चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरल्यामुळे वडी खाल्ल्यानंतर घशाला खवखवणार नाही। त्यानंतर यामध्ये मी पाववाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। वडी मस्तपैकी आंबट, तिखट, गोड या चवीची होते। आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल तितकं पाणी घालून एक घट्टसर असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। पातळ करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे। आणि त्यानंतर एक पान घेऊन ते उलटं ठेवलेलं आहे, त्यावरती हे मी मिश्रण व्यवस्थितरित्या लावून घेतलेलं आहे। सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत हे मिश्रण चांगलं लावून घ्यायचं। एका पानाला मिश्रण लावून झाल्यानंतर दुसरं पान घेऊन ते उलट्या दिशेने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर सुद्धा मिश्रण लावून घ्यायचे। अशी एकावरती एक उलट्या दिशेने 3 पानं ठेवून घेतलेली आहेत। आता याच्या ज्या साईड्स आहेत त्यासुद्धा आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या, त्यावरती थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं। मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला रोल करायचा आहे। आता ही जी खालची साईड आहे तीसुद्धा आतल्या बाजूला दुमडून घ्यायची, त्यावरती सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचं आणि मग एक टाईट असा रोल करत जायचं। रोल कुठेही लूज सोडायचा नाही, नाहीतर वडी आतून पोकळ तयार होते। साईडून काही पानं बाहेर येत असतील तर ती आतमध्ये अशी लावून घ्यायचीत आणि त्यावरती सुद्धा थोडं मिश्रण लावायचं आहे। वरची बाजू दुमडलेली नाही आहे, फक्त खालची बाजू दुमडून आपल्याला रोल तयार करत जायचा आहे। आता हा रोल आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे स्टीमरची प्लेट घेतलेली आहे, त्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, त्यावरती रोल ठेवलेला आहे। स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण ही रोलची प्लेट ठेवून देऊ आणि मग गॅस मोठा करायचा। मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून हा रोल आपल्याला एक 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचा आहे। वडी आपण फ्राय करणार नाही आहे, त्यामुळे हा रोल मी चांगला 20 मिनटं तरी वाफवून घेतलेला आहे। 20 मिनटात हा आतून चांगला शिजेल आणि त्यानंतर गॅस बंद करायचा, प्लेट बाहेर काढून ठेवायची, रोल थंड होऊ द्यायचा आणि मगच याच्या वड्या पाडायच्या। तर बघा, वड्या किती चांगल्या पाडल्या जात आहेत। ही अशीच वडी तुम्ही वरण भात, डाळ भातासोबत खाऊ शकता। पण तुम्हाला जर फ्राय करायची असेल तर तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर खूप छान रेसिपी आहे हिरव्या वाटणातली अळूवडी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
याआधी पण मी वेगवेगळ्या प्रकारच्या अळूवड्यांची रेसिपी शेअर केलेली आहे आणि जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय.